यादव नगर भागाचा इकडे कोण जरी निवडणुकीला जर आला तर त्याला दगड पहिला माझा पडल काय त्यावेळेलाच महानगरपालिकेला जागी. आई कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. माझं नाव नेहा कांबळे. या बऱ्याच वर्षापासून या गटारीची समस्या आहे. या गटारीचं पाणी ह्या सगळ्या पूर्ण नळापर्यंत येते. त्यामुळे वारंवार आमची लहान मुलं आजारी पडत आहेत. आणि या गल्लीला तर कोणीही लोटणारी येत नाहीत, कोणीही गटार काढायला येत नाहीत. मुकादमाला सांगून त्याला सांगा त्यांना सांगा. इकडं माजी नगरसेवक सुद्धा कोण फिरकून बघत नाहीत, काही नाही. नगरसेवकाला जाऊन सांगितलं, ज्या वेळेला नगरसेवक इथं होते त्यावेळेला सुद्धा नगरसेवकांना सांगितलं तर नगरसेवकांना सुद्धा आमची कोणी दाद घेतलेली नाही. या गल्लीला कोणीही या गल्लीपर्यंत कोणीही येत नाही. कुठला फक्त मतं मागायला तेवढी येतात बघा, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा. याच्यानंतर कोणीही इकडे फिरकत नाहीत. या गल्लीला कोणीही आजपर्यंत वाली झालेला नाही. पण ही गटार आम्हाला ही आता अशी नाहीच पाहिजे. हे पूर्ण प्लेन रस्ता जसा होता तसा आम्हाला पाहिजे. आता इथून पुढचा जरी कोण नगरसेवक आला तरी आम्ही त्याला हीच सांगणार आहे की आम्हाला ही अपेक्षा आहे की हे पूर्ण प्लेन रस्ता झाला पाहिजे. आणि यामुळे वारंवार आमची मुलं या गटरीमध्ये पडलेले पूर्णपणे पिण्याच्या पाण्यात सुद्धा शेपटी किडे येतात. पूर्ण किचन कट्ट्यावर येतात, किचन कट्ट्यावर पूर्ण शेपटी किडे येतात. सगळीकडे शेपटी किडे येतात. पूर्ण सगळ्या घरात सगळे शेपटी किडे येतात. लहान मुलं आमची आजारी, जेवताना सुद्धा आम्हाला सरळ जेवण जात नाही. वास तर इतका घाण येते, पूर्ण ड्रेनेज फुल झालेला आहे. पण इकडं कोणीही येत नाही. सकाळी ज्या वेळेला फोन केला हा येतो एवढंच सांगतात. कोणी इकडं फिरकत नाहीत, काय नाही. गटार काढणारी पण तशीच सांगतात. आणि ते पण गटार काढून जातात. इथं 8-8 दिवस इथं सगळा कचरा पडलेला असतोय. त्यांना वारंवार जाऊन सांगावं लागतंय की हे काढा, हे काढा. त्याच्यानंतर त्यांनी नाहीतर सगळे आमच्या बायका इथलं उठून सगळं काढणार, मग ते हे करणार. फक्त हे इथनं हलवा, मग ती छावणी हलवा, हे करा, मग त्यांनी कामं करणार. मग ह्यांनी पगार कशासाठी घेतात? प्रशासन यांना पगार देते ना. मग ह्यांनी इथलं गल्लीचं सगळं हे केलं पाहिजे. इकडं कोण झाड लोट करणार येत नाहीत, कोणीही येत नाही तिकडं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.